विधानसभा रणधुमाळी सुरू आहे आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. 3 वाजता अर्ज मागे घेतले जाणार होते. कोण अर्ज मागे घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण मागच्या काळापासून अनेक नव्या उमेदवारांनी जे आहे ते अर्ज दाखल केले होते. सर्वांना वाटत होतं की मी आमदार होणार आहे. लोकसभेला जे झालं त्यानंतर अनेक जणांना फार मोठ्या अपेक्षा होत्या, अशा पल्लवीत होत्या की सामान्य लोकांनासुद्धा निवडून देतात. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना या ठिकाणी संधी मिळू शकते असं सर्वांना वाटत होतं. आणि याच आशेपोटी प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोकांनी अर्ज दाखल केले होते. काहींचे अर्ज बाद झाले असतील, मात्र काही 30-40 लोक जे आहे ते मतदारसंघामध्ये राहिले होते. बीडमध्ये अनेक लोकांनी अर्ज दाखल केले होते. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढत ही होणार होती, अशी सगळी परिस्थिती आहे. काही काळ या सगळ्या गोष्टींची फार चर्चा चालली. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख आज होती. 3 क्षीरसागर मैदानात होते आणि क्षीरसागर मुक्त बीड असा नारा जो आहे तो इथल्या नागरिकांनी तसेच नव्या उमेदवारांनी जे आहे ते उभा केला होता, चर्चेमध्ये आणला होता. जयदत्त क्षीरसागर, त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर हे 3 मैदानामध्ये होते. अर्ज नेमका मागे कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. जयदत्त क्षीरसागर अर्ज मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागत होतं खास करून, कारण जयदत्त क्षीरसागर अपक्ष होते आणि दोघा क्षीरसागर पुतण्यांना जे आहे ते पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली होती. एक शरद पवार गटाकडून तर दुसरा अजित पवार गटाकडून. या दोघांना जे आहे ते उमेदवारी मिळालेली होती. जयदत्त क्षीरसागर उमेदवारी मागे घेणार का हे सुद्धा पाहिलं जात होतं. अखेर जयदत्त क्षीरसागरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. यंत्रणा असलेली, ताकदवर असलेला प्रस्थापित नेता, या नेत्यानं माघार घेतली आहे आणि त्यामुळे आता ते सहकार्य कोणाला करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुळामध्ये संदीप क्षीरसागर की योगेश क्षीरसागर या दोघांपैकी कोणाला जयदत्त क्षीरसागर सहकार्य करणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण योगेश क्षीरसागरांनी मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागरांची जी आहे ते भेट घेऊन त्यांना भावनिक साथ घातली होती. तुम्ही आमचे सगळे पालनकर्ते आहात, तुम्ही आमचे राजकारणामधील गुरु आहात, तुम्ही आमचे सर्वस्व आहात, अशा प्रकारची विनंती करत योगेश क्षीरसागरांनी जयदत्त क्षीरसागरांची भेट घेऊन त्यांनी अर्ज मागं घ्यावा अशा प्रकारची विनंती केली असल्याची माहिती जी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे सूत्रांच्या माध्यमातून. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांनी हा अर्ज योगेश क्षीरसागरांच्या म्हणण्यावर मागे घेतला आहे का हे आता पाहावं लागणार आहे. कारण जयदत्त क्षीरसागरांची भेटसुद्धा योगेश क्षीरसागरांनी घेतल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन जयदत्त क्षीरसागरांनी अर्ज मागे घेतला आहे का, किंवा मग 3 क्षीरसागर मैदानात असतील तर कुणीतरी नवा बाजी मारून जाईल या सगळ्या भीतीपोटी अर्ज मागे घेतला आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. जयदत्त क्षीरसागर योगेश क्षीरसागर यांना सहकार्य करणार की संदीप क्षीरसागरांना हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. योगेश क्षीरसागरांनी जरी भेट घालून विनंती केली असली तरी योगेश क्षीरसागरांच्या विनंतीला जयदत्त क्षीरसागर मान देतात का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवार नव्यानं उभे राहू शकतात आणि त्यामध्ये क्षीरसागरांकडे सत्ता ठेवायची असेल तर काहीतरी प्रयत्न करावे लागतील. अशी सगळी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते का हे सुद्धा पाहावं लागणार. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की जसं माघार घेणार का याकडे भूमिकेकडे लक्ष लागलं होतं, तर आता कोणाच्या पाठीमागे ते उभं राहणार या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हेच आपल्याला पाहावं लागणार आहे की जयदत्त क्षीरसागर कोणाला सहकार्य करणार आणि पुन्हा एकदा क्षीरसागर आमदार करायचं आहे का हे त्यांचं ठरलं आहे का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.